नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले आहे, की मागे 9 फेब्रुवारीला पण ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला ह्या स्क्रीनच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाच होता तमाम आपल्या महाराष्ट्रीयन मुलींना. तर आज अगदी कालच्या न्यूजमध्ये अगदी साम न्यूजला पण ही बातमी आलेली आहे संध्याकाळी. तर तुम्हाला ही बातमी कोणती आहे अगदी न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती मी दाखवत आहे. तर महाराष्ट्रातील मुलींना मोफत शिक्षण अगदी अध्यादेश कधी येणार आहे त्याच्याबद्दल अगदी सविस्तर थोडीशी माहिती सांगणार आहे. तर न्यूजमध्ये काय दिलेलं आहे अगदी तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी आपली महाराष्ट्राची ही न्यूज आहे. आणि फ्री हायर एज्युकेशन फॉर गर्ल्स, तर मोठी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण. तर अगदी ही पूर्ण अगदी न्यूज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. अगदी आपले जे आहेत मंत्री, ते शिक्षण मंत्री ते चंद्रकांत पाटील. तर राज्यभरातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली होती. ही सगळ्यांना गोष्ट माहितीच आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नाही. यावरून विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. हे सगळं न्यूजला येत आहे सध्या. आणि त्यांनी आता सरांनी आपल्या काय म्हणलं आहे चंद्रकांत पाटील सरांनी, तर याबाबत चंद्रकांत पाटील सरांनी अपडेट दिली असून 27 तारखेपासून याचा GR काढला जाणार आहे, असं ह्या सरांनी आपल्याला इथं आता सांगितलं आहे. अगदी 27 तारखेपासून GR काढणार आहे असं त्यांनी इथे ह्या बातमी संदर्भात सांगितलं आहे. तर कधी आहे आता तुम्ही पाहू शकता. अगदी पब्लिश झालेली नोटीस आहे 23 जून, म्हणजे कालच आहे. संध्याकाळी 8:20 ला ही नोटीस आलेली आहे अगदी न्यूजवरती. तर कोणती आहे अगदी पूर्ण तुम्हाला सगळ्या अटी आणि त्यांचं म्हणणं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते. अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल, मी जस्ट वाचून दाखवते तुम्हाला लक्षात येईल. विद्यार्थिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील विद्यार्थिनींना आता मोफत उच्च शिक्षण मिळणार असून त्याचा GR 27 तारखेपासून म्हणजे 27 तारखेपासून काढला जाणार आहे, याची माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे या न्यूजच्या माध्यमातून. ओके, या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल असं आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. ओके, परंतु शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे मोफत शिक्षणाचा GR निघाला नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता GR 27 म्हणजे 27 तारखेपासून काढण्यात येणार आहे असं त्यांनी या न्यूजच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर अगदी मी पुढे तुम्हाला वाचून दाखवते. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना मोफत उच्च शिक्षण दिले जाईल असं आश्वासन आपले तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. ओके, अगदी महाराष्ट्र राज्यात 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मुलींना 12वी नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. ही पण सर्वांना माहितीच आहे. आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 9 फेब्रुवारी म्हणजे मागे 3-4 महिन्यापूर्वी 9 फेब्रुवारी 2024 रोजी जळगावमध्ये ही घोषणा केली होती. ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जून महिन्याच्या 8 तारखेपासून म्हणजेच ह्या महिन्याच्या 8 तारखेपासून मोफत शिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येईल असं त्यांनी तिथे ते भाषणामध्ये जळगावमध्ये सांगितलं होतं 9 फेब्रुवारीला. असेही सांगण्यात आले होते. परंतु शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही मुलींना मोफत शिक्षणाचा लाभ मिळालेला नाही असं इथं न्यूजमध्ये बोलण्यात येत आहे. तर नवीन शैक्षणिक वर्षापासून प्रवेश घेताना मुलींना संस्था चालकांकडून शासन आदेश आमच्याकडे आलेला नसल्याचं सांगितलं जात आहे. ओके, मुलींना मोफत शिक्षण देण्याचा आदेश आल्यास त्यांची त्वरित अंमलबजावणी केली जाईल. तेव्हा राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याचा आदेश त्वरित द्यावा अशी मागणी विद्यार्थिनी आणि पालक वर्गाकडून केली जात होती. तर दरम्यान शरद पवार गट आणि राष्ट्रवादीचे जे सरकार विरोधात आंदोलन केले होतं, तर मोफत शिक्षणाच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी यासाठी राष्ट्रवादीने राज्यभरात आंदोलन केलेले होते, असं ह्या न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्यावर चंद्रकांत पाटील सरांनी यांनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितांमुळे मोफत शिक्षणाचा GR निघाला नव्हता. आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी अपडेट देत त्यांचा लवकरच GR काढला जाणार असल्याचं त्यांनी असं ह्या न्यूज मार्फत म्हटलेलं आहे. आणि त्यापुढे त्यांनी आणखीन कोणत्या कोणत्या अटी आहेत ते जाणून घ्या. त्या सरांनी ते अटी पण त्यांनी सांगितले आहेत की कुणाला हा मोफत शिक्षण लागू होणार आहे. अगदी त्या पूर्ण अटी दिलेल्या आहेत. अगदी मी स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला वाचून दाखवते कोणत्या अटी आहेत ते. मोफत शिक्षणासाठी पालकांचे 8 लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असावे. म्हणजे ज्या काही विद्यार्थी त्यांचे पालक आहेत त्यांचं फक्त 8 लाखापर्यंतच इन्कम असणारं पाहिजे. म्हणजे 8 लाखाच्या आतमध्ये, 8 लाखाच्या वरती इन्कम असणाऱ्या स्टुडंटला हे शिक्षण मोफत राहणार नाही. ही पण गोष्ट तेवढी गोष्ट खरी आहे विद्यार्थी मित्रांनो.
तुम्ही ते परत एकदा मी सांगते, मोफत शिक्षणासाठी पालकांची 8 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असावे, असा त्यांची अट आहे. आणि कला, विज्ञान, वाणिज्य म्हणजे जे आहेत आर्ट्स आहेत, सायन्स आहे आणि जे कॉमर्स आहेत, ते वैद्यकीय अभियांत्रिक म्हणजे जे मेडिकलच्या फील्डला जाऊ इच्छिते, इंजिनिअरिंग किंवा फार्मसी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या 100% शुल्कांचा परतावा राज्य सरकार करेल, असं त्यांनी तिथे अट केलेली आहे. आणि महाराष्ट्र राज्यातील 20 लाखाहून अधिक विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे, असंही त्यांनी तिथे सांगितलं आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मात्र आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थिनींना याचा मोठा फायदा होणार आहे, असंही त्या न्यूजमध्ये त्यांनी सांगितलं आहे. हे सर्वचे डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर म्हणजे हे सर्व जे डिप्लोमा करणारे विद्यार्थी इच्छुक आहेत, पदवी म्हणजे UG आणि PG अशा अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू असेल, असं त्यांनी तिथे सांगितलं आहे. तसेच खाजगी महाविद्यालय आणि अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या या निर्णयाचा फायदा होणार आहे. हे असं पूर्ण अगदी न्यूज त्यांनी ह्याच्यामध्ये मार्फत सांगितली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अगदी जस्ट मी तुम्हाला अगदी इथे सांगितलं आहे, की फ्री हायर एज्युकेशन फॉर गर्ल्स ही मोठी बातमी अगदी आलेली आहे. मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षणाची बातमी अगदी साम न्यूजपेपरला आणि टीव्हीला पण सांगितली आहे आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या पण न्यूजपेपरमध्ये आलेली आहे काल. साम न्यूजपेपरला पण आहे. बऱ्यापैकी 3-4 पेपरला न्यूज आलेली आहे. तुम्ही न्यूज काढून वाचू शकता किंवा वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. अगदी मी अशी नवीन-नवीन माझे अपडेट्स मी YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि करत पण आलेली आहे. तर असाच तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून भविष्यामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.